मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं ज्ञानाधारावर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर जीएमसी भरती जी होणार आहे, याच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. TCS पॅटर्ननुसार कसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, त्या अनुषंगाने आपण प्रश्न उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहेत. याचं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ आल्याबरोबर लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला मित्रांनो. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, पितळखोरा या प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पितळखोरा या लेणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग छत्रपती संभाजीनगर बद्दलची महत्त्वाची माहिती जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील शहर आहे. मराठवाडा विभागाचं या ठिकाणी मुख्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मराठवाडा विभागाचं मुख्यालय हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. त्यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खंडपीठ हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कुठे कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये, तर याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. सोबतच मग महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पर्यटन राजधानी आहे. पर्यटन राजधानी महाराष्ट्र राज्याची छत्रपती संभाजीनगर असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एक महत्त्वाचे एकच प्रश्नावर 3-4 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. मराठवाड्याचं मुख्यालय, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ, तसंच महाराष्ट्राचं व मराठवाड्याचं पर्यटन राजधानी म्हणून या शहराला पाहिलं जातं. सोबतच मग या शहराचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर 138.5 चौरस सेंटीमीटर असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. चौरस किलोमीटर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मित्रांनो, लोकसंख्या जर आपण पाहिली या शहराची तर कमीत कमी 16,50,000 एवढी या शहराची लोकसंख्या असलेलं आपण पाहू शकतो. तर लोकसंख्या पण विचारली जाऊ शकतं, साक्षरता प्रमाण विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, लिंग गुणोत्तर विचारलं जाऊ शकतं. तर जे काही लोकसंख्या किंवा जनगणनेवरील प्रश्न आहेत हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एखादा प्रश्न त्याच्यावर पण तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो. मग सध्याचे महापौर कोण आहेत? तर नंदकुमार घोडेले हे सध्याचे महापौर आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराचे सध्याचे महापौर कोण आहेत? तर नंदकुमार घोडेले. तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, कराड व चिपळूण या 2 शहराच्या दरम्यान कोणता घाट येतो? योग्य उत्तर आहे कुंभार्ली घाट येतो मित्रांनो, कराड आणि चिपळूण शहरादरम्यान. त्याच्यानंतर मग घाट महाराष्ट्रामध्ये असलेलं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये मग बोरघाट जर आपण पाहिलं तर मुंबई आणि पुणे दरम्यान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यावर प्रश्न विचारला जाईल. खंडाळा घाट किंवा बोरघाट आपण याला म्हणतो. त्यानंतर माळशेज घाट असेल, आंबेनळी घाट असेल, कासारा घाट असेल जो की नाशिक आणि मुंबईच्या दरम्यान येतो. त्यानंतर वरंधा घाट असेल जो की पुणे आणि महाड दरम्यान येतो. त्यानंतर फोंडा घाट असेल जो कोल्हापूर आणि गोव्याच्या दरम्यान येतो. यानंतर आंबा घाट आहे जो कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या मध्ये येतो. कशेडी घाट आहे जो महाडखेड आणि दापोलीला जोडतो. त्याच्यानंतर नाणे घाट आहे जो जुन्नर परिसरातील पठारावर असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि पारघाट व अनुस्करा घाट असे घाट असलेलं आपल्याला महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे घाट असलेलं पाहायला मिळतं. तर कोणत्या 2 शहरांना कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान कोणता घाट येतो याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. लिहून घ्या, महत्त्वाची माहिती आहे. पाठ करून जावं. परीक्षेला जाण्याआधी तुम्हाला हे सगळं एकदा रिव्हिजन करून जायचं आहे. याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कारण GSचा जो सिलेबस आहे तो खूप सारा आहे. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीवर कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला पाहून जायची आहे परीक्षेला जाण्याआधी. याच्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे, राजा केळकर वस्तू संग्रहालय कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी राजा केळकर हे वस्तू संग्रहालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं आता तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या वेरूळ अजिंठा लेणी असेल, दौलताबाद किल्ला असेल, तर विविध ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत त्या तुम्हाला पाहून जायचं आहे. कुठे आहेत?
कोणत्या कोणत्या आहेत, तर त्याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कारण छत्रपती संभाजीनगरला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे, तर त्याच्यावर नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहराची स्थापना कोणी केली, मग त्याचे पूर्वीचे नाव कोणते आहेत, तर हे पण तुम्हाला जाण्याच्या अगोदर पाहून जायचं आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न 4था आहे, जीएमसी छत्रपती संभाजीनगरची स्थापना कधी करण्यात आली? योग्य उत्तर आहे 15 ऑगस्ट 1956 रोजी जीएमसी छत्रपती संभाजीनगरची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. हे बघून जायचं आहे, हे पाठच ठेवायचं आहे, व्हेरी IMP मध्ये ठेवलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर प्रश्न 5वा आहे, जीएमसीचा रुग्णालय विभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर घाटी हॉस्पिटल या नावाने ओळखला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 6वा बघूयात आपण. महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभय अरण्य पेंच हे कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच आहे मित्रांनो, हे पेंच अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये पेंच अभयारण्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर हे बघून जायचं आहे. महाराष्ट्रातील अभयारण्य असतील, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प असतील, ठीक आहे, याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जातोच. त्याच्यानंतर प्रश्न 7वा आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? योग्य उत्तर आहे बिरेंद्र सराफ, हे सध्याचे महाधिवक्ता म्हणून कार्य पाहत आहेत महाराष्ट्र राज्याचे. याच्यानंतर बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मग तुम्हाला निवडणूक आयुक्त माहिती पाहिजे. निवडणूक आयुक्त कमेंटमध्ये सांगायचे तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे सध्या निवडणूक आयुक्त कोण आहेत आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 8वा आहे आपला, जीएमसी छत्रपती संभाजीनगरमध्ये दरवर्षी MBBSच्या किती जागा असतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दरवर्षी 200 जागा जीएमसी संभाजीनगरमध्ये MBBSच्या या ठिकाणी भरल्या जातात. याच्यानंतर प्रश्न 9वा बघूयात आपण, छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव कोणते? तर बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरचं ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस जर आपण जुनं नाव पाहिलं तर खडकी हे होतं. त्याच्यानंतर फतेहपूर असं नाव करण्यात आलं. ह्याच्यानंतर औरंगाबाद हे नाव पडलं आणि आत्ता जसं की आपण पाहतो 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात आलेलं आहे. तर हे चारही नावं ही छत्रपती संभाजीनगरची जुनी नावं, हे तीनही जुनी नावं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याच्यापैकी कोणताही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव कोणते आहे, आणि पर्यायामध्ये हे तीनही ऑप्शन देऊन 4था पर्याय यापैकी सर्व असाही तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की हे तीनही जुने नावं आहेत छत्रपती संभाजीनगरचे. यानंतर प्रश्न 10वा आहे आपला, छत्रपती संभाजीनगरचे क्षेत्रफळ किती आहे? तर बघा मित्रांनो, 10,100 चौरस किलोमीटर एवढं छत्रपती संभाजीनगरचं क्षेत्रफळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 11वा आहे, छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर मराठवाडा या प्रशासकीय विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा येतो. तसंच मराठवाडा या प्रशासकीय विभागाचं मुख्यालय हे छत्रपती संभाजीनगर असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न 12वा आहे आपला, मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट कोण होता? योग्य उत्तर आहे बाबर हा मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट होता किंवा याने मुघल साम्राज्याची स्थापना केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे पालघर या जिल्ह्यामध्ये तारापूर अणुऊर्जा प्रकल्प असलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर मग मित्रांनो, या प्रकल्पाला सुरुवात कधी झाली? तर 1969 मध्ये तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला सुरुवात झाली. जर आपण पाहिलं तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. भारतातील तसेच महाराष्ट्रातीलही हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग या अणुऊर्जा प्रकल्पाअंतर्गत 160 मेगावॅट एवढी वीज निर्मिती या ठिकाणी केली जाते. विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की तारापूर अणुऊर्जा प्रकल्पामध्ये किती मेगावॅट वीज निर्मिती या ठिकाणी केली जाते. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की भारताला हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे तो स्थापन करण्यासाठी कोणत्या देशाने मदत केली? तर अमेरिकेने. अमेरिका या देशाने तारापूर अणुऊर्जा प्रकल्प जो आहे
तो निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मदत केलेली पाहायला मिळते. महत्त्वाचं आहे मित्रांनो, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. GSचा अभ्यासक्रम हा खूप सारा आहे, परंतु छोटे-छोटे प्रश्न आहेत. तुम्हाला एकदम सिंपल प्रश्न विचारले जातील, परंतु तितकेच महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुमचा जो काठिण्य पातळी आहे 10वीच्या लेव्हलची आहे, त्याप्रमाणेच प्रश्न परीक्षेत विचारले जातील. पण तेवढेच महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही जे माहिती नाही ते लिहून घ्या, नोट करून ठेवा तुमच्या वहीमध्ये, जेणेकरून जाताना तुम्हाला रिव्हिजन करून जाता येईल याचं. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 14वा आहे आपला, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे आपला, सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे राहुल नार्वेकर हे सध्याचे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कार्य पाहत आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 16वा आहे आपला, भारतातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते आहे? तर गंगा नदीचे खोरे हे भारतातील सर्वात मोठं नदीखोरं असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर मग गंगा नदीचं उगमस्थान कुठे आहे? गंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पश्चिम बंगाल. गंगोत्री उत्तराखंड या ठिकाणी गंगा नदीचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो. त्याच्यानंतर मित्रांनो गंगा नदीला जर बघितलं तर आपण भागीरथी या नदीच्या नावानं पण ओळखलं जातं. जवळपास गंगा नदी ही उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यामधून वाहत जाते. त्याच्यानंतर जर आपण पुढे जाऊन पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये ही विलीन होते. बघा मित्रांनो, एकूण लांबी जर भारतामधील गंगा नदीची लांबी जर आपण पाहिलं तर 2510 किलोमीटर एवढी असलेली आपल्याला पाहायला मिळते. लांबी किती आहे? 2510 किलोमीटर एवढी गंगा नदीची लांबी असलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर गंगा नदीचं एकूण पाणलोट क्षेत्र जर आपण या ठिकाणी बघितलं तर 10,50,000 चौरस किलोमीटर एवढं या गंगा नदीचं पाणलोट क्षेत्र असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. पाणलोट क्षेत्रावरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मग उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत गंगा नदीच्या यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. उपनद्यामध्ये बघा लिहून घ्या. उपनद्यामध्ये जर महत्त्वाच्या प्रमुख उपनद्या आपण पाहिलं तर यमुना नदी असेल, घागरा नदी असेल, गोमती नदी, शोण नदी या गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या असलेलं पाहायला मिळतं. मग या नदीवर हरिद्वार आणि फारक्का या ठिकाणी धरणे असलेले आपण पाहू शकतो. तर बघा गंगा नदीबद्दलचा उगम असेल, गंगा नदीची एकूण लांबी असेल, गंगा नदीचं कुठल्या सागरामध्ये जाऊन विलीन होते हे माहिती असणं आवश्यक आहे. पाणलोट क्षेत्र एकूण किती आहे हे आपल्याला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 17 आहे आपला, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे? तर SNDT विद्यापीठ. SNDT हे विद्यापीठ भारतातील पहिले महिला विद्यापीठ असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. स्थापना कोणी केली आहे आणि कुठे झाली आहे? तर मुंबई या ठिकाणी या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. कोणी केली आहे? कॉमेंटमध्ये सांगायचं तुम्हाला. कॉमेंटमध्ये सांगायचं तुम्हाला की या विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 18 आहे, सरदार वल्लभभाई यांचा पुतळा कोणत्या नदीकाठी आहे? तर नर्मदा या नदीकाठी असलेला आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे, आगामी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहे? तर 2028 या वर्षी आगामी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. आता नवीनच आणखीन एक अपडेट आलेली आहे 2 ते 3 दिवसापूर्वी की भारताने ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी बोली लावली आहे. नामनिर्देशन दिलेलं आहे. ते कोणत्या शहराचं नाव दिलेलं आहे ऑलिम्पिक स्पर्धासाठी? तर अहमदाबाद या शहराचं नाव भारताकडून ऑलिम्पिक खेळाच्या यजमानपदासाठी देण्यात आलेलं आहे. नामनिर्देशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2 दिवसापूर्वीची अपडेट आहे मित्रांनो. जवळपास आपण जर पाहिलं तर ही 17 किंवा 18 तारखेची अपडेट आहे. परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं. चालू घडामोडीच्या बेसिसवरती हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 आहे, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण आहेत? उत्तर आहे सॅम मानेकशॉ हे भारताचे पहिले फील्ड मार्शल असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर मग सध्याचे भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? भूदल प्रमुख कोण आहेत? नौदल प्रमुख कोण आहेत? हे आपल्याला परीक्षेमध्ये जाण्या अगोदर बघून जायचं आहे.
त्याच्यानंतर भारताचे सध्याचे CDS कोण आहेत, म्हणजे या तिन्ही दलाचे प्रमुख सध्या कोण आहेत, CDS कोण आहेत हे पाहून जायचं आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 आहे, सारनाथ स्तंभ कोणाच्या काळामधील आहे? योग्य उत्तर आहे सम्राट अशोक यांच्या काळामधील सारनाथ हा स्तंभ असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रश्न 22वा आहे आपला, देशातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते? तर इंदोर हे देशातील पहिलं भिकारीमुक्त शहर ठरलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, काही दिवसापूर्वी अपडेट आलेले आहेत की देशातील पहिले साक्षर राज्य कोणते, दुसरे साक्षर राज्य कोणते आणि तिसरे साक्षर राज्य कोणते? तर हे तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारलं जाणार. देशातील पहिलं साक्षर राज्य जर आपण बघितलं तर केरळ हे पहिलं साक्षर राज्य आहे. त्यानंतर दुसरं जर आपण पाहिलं तर त्रिपुरा आणि तिसरं जर साक्षर राज्य पाहिलं तर गोवा हा केंद्रशासित प्रदेश तिसरं साक्षर राज्य म्हणून या ठिकाणी पुढे आलेला आहे. तर हे नुकतंच अपडेट आलेलं आहे. देशातील महत्त्वाचे साक्षर शहर राज्य तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच महाराष्ट्रातील सर्वात पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. याच्यानंतर मित्रांनो प्रश्न 23 आहे, चपराळा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चपराळा हे अभयारण्य आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जर या शहराचा विचार केला तर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा म्हणून आपण याच्याकडे पाहतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त जंगले असणारा जिल्हा म्हणून गडचिरोली या शहराकडे पाहिलं जातं, या जिल्ह्याकडे पाहिलं जातं. सर्वाधिक जास्त जंगले जर कुठे असतील महाराष्ट्रामध्ये तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला आपण या ठिकाणी पाहत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे आपला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. त्याच्यानंतर मग कोणत्या जिल्ह्यांना समुद्र किनारा लागलेला आहे? तर मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे, पालघर, त्यानंतर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या एकूण 7 जिल्ह्यांना महाराष्ट्रामध्ये समुद्र किनारा लाभलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे, सर्वात कमी कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे हे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे आपला, जायकवाडी हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे गोदावरी नदीवर जायकवाडी हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. त्यानंतर पैठण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर पैठण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 26 आहे आपला, कोकणातील नद्या कोणत्या दिशेला वाहतात? योग्य उत्तर आहे कोकणातील सर्व नद्या या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. या सर्वात कमी लांबीच्या आणि सर्वाधिक वेगाने वाहणाऱ्या नद्या असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कोकणातील नद्या सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहेत. सर्वाधिक जास्त अतिवेगानं वाहणाऱ्या नद्या पण आपण यांना म्हणू शकतो. आणि ह्या ज्या नद्या आहेत या कमी लांबीच्या नद्या आहेत. कोकणातील जर आपण नद्या बघितल्या तर याच्यामध्ये सर्वात लांबीची नदी जर आपण या ठिकाणी बघितलं तर उल्हास ही कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो. उल्हास ही नदी कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून या ठिकाणी पाहू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 27 आहे, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी हे संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, सर्वात कमी वनक्षेत्र असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कमी वनक्षेत्र असलेला आपण या ठिकाणी पाहू शकतो. सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त वनक्षेत्र असलेलं आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 29 आहे, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर मुंबई शहर हे सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे. सर्वाधिक जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर या जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक असलेलं आपण पाहू शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक शेवटचा आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो. कमेंट करायचे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत TCSच्या पॅटर्ननुसार आपण हे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर GMCची जर भरती तुम्ही पण देणार असाल तर तुमच्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रश्न लिहून ठेवा किंवा PDF टेलिग्राम चॅनलला मिळेल तुम्हाला.
ते PDF डाउनलोड करून त्याचा अभ्यास करा. हे प्रश्न तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत मित्रांनो. याच्यापैकी कमीत कमी 4 ते 5 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणारच आहेत, विचारलेच जाणार. याच्यानंतर पण आपण छत्रपती संभाजीनगर GMCची भरती होणार आहे त्याच्याबद्दलचे अजून व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत चॅनलवर. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. सोबतच टेलिग्राम चॅनल जॉइन करा. तिथं भरतीबद्दलचे सर्व अपडेट आपण देत असतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.